मुंबई वाकोला पुलिस ने सीनियर सिटीजन व्यक्ति के अपहरण के मामले को सुलझाते हुए 3 आरोपियों को कांदिवली और राम मंदिर इलाके से गिरफ्तार कर सीनियर सिटीजन को सुरक्षित छुड़ा लिया है। पीड़ित कपड़ों के बड़े व्यवसायी हैं और कच्छ से मुंबई यात्रा करते हैं। 20 फरवरी को मुंबई आने के बाद उनके पहचान के व्यक्ति ने उन्हें बुलाया और अपने दोस्तों के साथ मिलकर उनका अपहरण कर लिया। आरोपी उनके बेटे से 25 लाख की फिरौती मांगने लगे। पीड़ित के बेटे ने वकोला पुलिस थाने में एफआईआर दर्ज करवाया, जिसके बाद सीसीटीवी आदि से आरोपियों की पहचान की गई और फिर उन्हें गिरफ्तार कर लिया गया। वकोला पोलीस स्टेशनमध्ये 25 तारीख पहाटे गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये एक गुजरातचा राहणारा एक व्यापारी आहे। ते इथे नेहमी मुंबईमध्ये 3-4 दिवसासाठी येतात। ते 21 तारखेला इथे मुंबईला आले होते आणि त्या दिवशी त्यांची बोलणी झाली आरोपी सोबत आणि आरोपीने त्यांना फोन करून स्वस्त सोनं देतो असं सांगून त्यांना बोलून घेतलं होतं आणि गोरेगाव परिसरामध्ये त्यांना बोलून एका बिल्डिंगमध्ये एक 1 BHK फ्लॅट त्यांचे जे ऑफिस सारखं आहे त्याच्यामध्ये त्यांना बांधून त्यांनी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर जे पीडित आहे त्यांच्या मुलाला त्यांनी फोन केला होता आणि त्याच्याकडून 25 लाख रुपयाची डिमांड केली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमची 5 ते 6 टीम आम्ही टोटल तयार केली होती आणि ते संपूर्ण गोरेगाव, बोरिवली आणि चांदिवली परिसरात तपास दरम्यान पाठलाग करत होते आरोपीचा आणि 25 तारखेला रात्री म्हणजे काल रात्री याचा डिटेक्शन झाला आणि आरोपीला पकडण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांचे वडील आणि त्यांच्या सोबत सतीश यादव म्हणून अजून एक कट करावा दस्ते तपास करून आमची टीमने गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। त्यांचे नाव आहे राधेश्याम सोनी, सतीश यादव आणि धर्मेंद्र रविदास। जे बळीत होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक अरुण कुमार चारण हे पण बळीत सोबत होते। त्यांना पण जे आरोपी आहेत त्यांनी तिथे त्या रूममध्ये ठेवला होता। त्या दोघांना आम्ही तिथून सुटका केलेली आहे आणि याचा पुढचा तपास वकोला पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे।